नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने जुईनगर येथील मैदानावर भरवण्यात आलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या 9व्या दिवशी स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच SV विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनकारक पथनाट्य सादर करण्यात आले. मैं हूँ महाबली विजयी, पहचाना मुझे? मैं हूँ व्यसनराज. आज कोई भी ऐसा व्यक्ति नहीं जो मुझे न जानता हो. सभी के दिलों पर मेरा ही साम्राज्य है. मैं हूँ तंबाकू, कर देता सबके दिल को बेकाबू. मैं ही सबसे ज्यादा प्रसिद्ध हूँ, समझा क्या? मुझे हर गली हर नुक्कड़ पर बड़े ही सस्ते दामों में कोई भी हासिल कर सकता है बड़ी आसानी से. इसलिए तो छोटे बच्चे भी मेरे चंगुल में फंस गए. ये दादा और सुनना, मैंने सभी की गालों को गलाकर जबड़ों को ऐसा चीर कर रख दिया है जो मानव अपने मुख में अन्न का निवाला भी नहीं डाल पाते. जानते हो क्या सभी, मुझसे होने वाली मृत्यु की संख्या के कारण आज सारे विश्व में भारत का नाम तीसरे स्थान पर है. हा प्रकार आज के संसार में जिसका कोई नहीं होता उसका मोबाइल होता है. मम्मी मुझे फोन चाहिए, प्लीज मुझे फोन दे दो, प्लीज प्लीज मुझे फोन चाहिए. मम्मी मुझे फोन चाहिए, कोई नहीं रहता मेरे साथ, आप भी नहीं रहते, पापा भी नहीं रहता, मुझे गेम खेलना, मुझे फोन चाहिए. मम्मी प्लीज फोन. डॉक्टर बघायला काय झालंय? 2 दिवस झाले, ताप येतोय. थांबा, आपण याला चेक करूया. बाळा जरा मोठ्याने श्वास घे, सोड, मोठ्याने श्वास घे, सोड. मंडळी, तुमच्या लक्षात आलेच असेल, आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक आजारपणे सुरू असतात. या आजारपणाची कारणे तुम्ही कधी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही ना? मग चला तर भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी घ्या. ओ दादा भाजी घ्या, ओ ताई भाजी घ्या, ओ काकू भाजी घ्या, ओ काका भाजी घ्या. तुमची भाजी नक्की ताजीच आहे ना? हा काय प्रश्न झाला? ताजी विकतो मी. कितीला दिली एक जोडी? 20ला. थांबा काका थांबा, तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर का नाही करत? प्लास्टिक हे आपल्या आरोग्याला, समाजाला आणि वातावरणाला हानिकारक आहे. गूगल नाम है मेरा, मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता. फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह. सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी. अरे नाटक? कोणतं नाटक? या सर्वांना आनंद देण्याचं नाटक. नाही नाही, या सर्वांना काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी समजवायचं आहे. अरे काय सांगायचं आणि काय समजवायचं? बघा तर यांचे चेहरे कसे विचारात पडलेले आहेत. बरं, लवकर सुरू करा नाटक आणि सांगा ती गोष्ट. दान करा, हो दान करा, या संदेशाचा मान करा. दान करा, हो दान करा, या संदेशाचा मान करा. दान करा, हो दान करा, या संदेशाचा मान करा. आमचा सादर प्रणाम. मी सार्थक माटेकर आणि मी आरोही जाधव. आज आम्ही शिरवणे विद्यालयाचे विद्यार्थी तुमच्या समोर मतदार राजा जागा हो या विषयावर एक छोटेसे पथनाट्य सादर करीत आहोत. मग आपण त्या बाबांकडे लावूया. बाबा. हो, अरे तुम्ही सर्व. बाबा मला माफ करा, मला माहित आहे काल मी स्वार्थीपणे बोललो. माझ्या एका मताला काय किंमत, पण माझ्या लक्षात आले आहे की माझे एक मत सुद्धा खूप महत्वाचे आहे. अरे बाळा, मतदान करणं आपला हक्क आहे, कर्तव्य आहे. आपल्याला आपले कर्तव्य बजावलेच पाहिजे. आजची तुमची पिढी तर सर्व शिक्षित आहे. जर तुम्हीच असे वागला तर पुढच्या पिढीला काय संदेश मिळेल? जा, स्वतःसाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या या भारत देशासाठी मतदान करू. चला चला. जर नवीन तरुणाईत असा विचार करत असेल तर बालमनावर काय परिणाम
भ्रष्टाचाराला आळा घातलाच पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो? मी लाच देणार नाही, मी लाच घेणार नाही, भ्रष्टाचार थांबवा, देशाला वाचवा. व्हेरी व्हेरी छान र, व्हेरी व्हेरी छान. भारत देश आहे महान. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या बालकलाकारांचा आपण इथं उत्साह छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे बाबाळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे बाबाळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी
22 येथील मैदानावर भरवण्यात आलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या माध्यमातून विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. खरोखरच आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला. मनाला भरून येतं, कारण आज आपले जरी वडील नसले तरी आता जे दिसतात ते आपले वडील आहेत आणि त्यांचा सत्कार करताना आज अभिमानाची गोष्ट आनंद मिळतं. त्याचप्रमाणे लहान मुलांचे इथे खेळणं चालू आहे, ते स्पर्धा चालू आहे. एक प्रकारची स्पर्धाच असते, एक प्रकारचे जे नाचासाठी येतात त्यांची एक स्पर्धा असते, ते कार्यक्रम चालू आहेत. आणि आत्ताच आपण कोणी 10वीमध्ये कोणी कराटेमध्ये असे जे गोल्ड मेडल मिळाले आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांचं सन्मानपत्र देऊन आपण आज जो सत्कार समारंभ केला. खरोखर या विद्यार्थ्यांनी यापुढेही कुठलीही शाळा असू दे आपले कला प्रत्येक ठिकाणी दाखवली पाहिजे आणि त्याच्यातच या मंडळाचा काहीतरी समाधान होईल असं मला वाटतं. हमें बहुत अच्छा लग रहा है, लाइक हाँ, वी आर फीलिंग वेरी हैप्पी एंड ग्रेटफुल फॉर दिस अवार्ड एंड सेरेमनी. थैंक यू काशी दादा पाटिल. हैप्पी लग रहा है, मस्त लग रहा है. मी दादांचं खरंच ऋणी राहील की त्यांचे हार्दिक स्वागत करेल की मला ही इथं एवढ्या स्टेजवर मोठ्या संख्येसमोर लोकांसमोर मी कधी इथं पहिल्यांदा आलो आहे. पहिल्यांदा 10वीला हे सत्कारासाठी आलो आहे, म्हणून त्यांच्यासाठी मी खरंच ऋणी आहे. पहिली संधी पहिल्यांदा मिळाली मला संधी. लगा ये सब देख के अच्छा छान वाटलं. मराठी वाट बघतात कधी आम्हाला दादा हे करतील, आमचा नंबर आला तर वर्षभराची वाट बघतात. जत्रेचा लाचचा दिवस दुसरा की आम्हाला हे देतील सर्टिफिकेट वगैरे आणि फुलगच्चे आमचा सत्कार करतील. खूप छान. आता 10 दिवस झाले मी इथेच आहे, तर खूप छान वाटलं. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.